चला चला लवकर सानवी 11 पडले संगन आपण बघितलं इथे नाणेफेकी पुन्हा एकदा गमावली बॅटिंग आली त्यांच्या वाटेला. चला चला लवकर जरा बॅटर देखील मैदानात दाखल झाले. सलामीची जोडी आपण पाहू शकता वेळेला रोहन आणि कुशल. क्वार्टर फायनलची मॅच. चला आता अजयकरला विनंती की आपण घेसर संघाला देखील कॉल करून ठेवा. रोहन म्हात्रे आणि आपण तर कुशल भोईर ही जोडी. सिनियर ओमकार येतो गोलंदाजी मार्कवर. बघा 20 मिनिटाचा अवधी द्या सुनील भोईर. बघा कौसा संघ 20 आपण तर 2 ला 10 कमी आहेत, 3 ला 10 कमी आहेत. 2 आपण तर 15 पर्यंत तुम्हाला ही षटकं फेकायचे. 2 5 पर्यंत, कारण का 2 आपण तर 3 10 पर्यंत पूर्ण वेळ तुमचा होईल. 20 मिनिटाचा अवधी असणार तुमच्याकडे. सिनियर ओमकार आलाय गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक घेऊन. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. ओमकार सिनियर आला गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट लागला. क्षेत्रक्षण स्कोअर लेगला स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे विकेट मिळतो का पाहायचं. पहिला चेंडू डायरेक्ट हिट. बॅटर बाद बिग विकेट. नाही बघा समोर जी रिक्षा ती जरा बाजूला करा, तिचा आरसा चमकतोय बघा. रिक्षावाले जरा रिक्षा बाजूला करा. जरा कौसाचे खेळाडू जरा रिक्षावाला जरा सांगा. रिक्षावाले दादा जरा थोडीशी रिक्षा बाजूला घ्या तुमची. नाही जरा रिक्षावाले दादा रिक्षा प्लीज जरा बाजूला करा. योगेश जरा सांगा, रिक्षावाला सांगा जरा विनंती करा. श्रवण थोडी जरा रिक्षा बाजूला करा बघा प्लीज. काहीच दिसत नाही आम्हाला त्याच्यामुळे त्याचा आरसा काच चमकते पूर्ण. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बस 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 बस. अख्खा दिवस मॅच बघत बसा. चला सामना सुरू करायचा लगेच. पहिला गडी बाद झालाय. श्रवण आला आपण तर नवीन बॅटरला दिनेश आलाय. श्रवण कुठे जरा या लवकर. आमच्या गुणलेखन आमच्या समालोचक कक्षामध्ये यायचे. ओमकार ओ डाऊन द ग्राउंड. यावेळेला आपण डान्सिंग डाऊनच्या मध्ये मिडॉन चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आले आहेत. 2 धावा इथून आपण कंप्लीट केलं. खातं उघडलं जात आहे. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. सानवी 11 पडले संघ प्रथम बॅटिंग करतोय. एक बॅटर बाद 2. दिनेशने खातं उघडलंय. ओमकार सिनियर राईट आर्म राऊंड दगड मारा करतोय. ओ फुलर लेनचा चेंडू डायरेक्ट हिट देखील केलं तर बघा. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. एकच मिळेल. धावसंख्या दाखल 3. रिक्षा काय बघा सेल्फी नाही. गाड्या जरा व्यवस्थित पार्क करा. ओके का सुनील भोईर. बघा अजूनही चमकतो बघा जरा लवकर.
गेलाय सेल्फी गेलाय. सेल्फी आहे तो सब कुछ आपला बघितलं तर मुमकिन आहे. दादा गाड्या जरा व्यवस्थित पार्क करा. ओमकार सिनियर. हो वेग प्रचंड होता. पंच वाईट चिखून करतायत. भर धावसंख्या धाव 4. ओमकार गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मार्ग तो टाकला. स्वीप केला या वेळेला. 1 धाव मिनिटे धावसंख्या धाव फलकात आपण पाहू 5. धावा आपण पाहू शकता. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फुलर लेनचा हा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती दे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ओमकार सिनियरच्या माध्यमातून. कुशल बाद झालाय. धावा येत नाहीयेत. 5च धावा आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ओमकार सिनियरच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. बघा आता पुढे सेल्फीला बसायला मिळालं चान्स. एजन बॅटर बाद. तब्बल 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा. इथून जास्त त्याच्यापेक्षा जास्त धावा करणं फार गरजेचं असणार आहे. कौसा संघ देखील खूप चांगला टच मध्ये. कल्पेश गोवर काय बॅटिंग केली. 50 धावा कुठल्या या आपण त्या स्पर्धेमध्ये. पहिला बॅटर ठरलाय निलेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म राईट स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. बेला रोहन ओ स्वीप करायचा तर या बेला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली आहे आपण तर कौसा संघाने. राय गौदेवी या नावाने तो देखील संघ मैदानात उतरलाय. गौदेवी अंकुशी लिहून कौसा या नावाने हा संघ मैदानात उतरलाय. पण तर ओमकारचा षटक संपल्यात निलेश आला गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्ले नसणार आहे. निलेश भोईर लेफ्ट हँड वर तिकडे मारा करतोय. ओ उडवलाय उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे प्रयत्न केले पण त्यांना बीट करून चेंडू गेला. यावेळेला मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. उपविजेता विजेता संघ अधिक ट्रॉफी आपण इथे सापाड गावात जाणार आहे. निलेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. टाकला रोहन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या आपण 12. निलेश
गोलंदाजी मार्कवर निलेश भोईर. स्ट्रायकेला भावेशला आपण पक्षात डावखुरे बॅटर ना. भावेश आता पाहायचा इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ऑन साईडला शॉट, फाईन लेग, स्क्युअर लेग, डीप स्क्युअर लेगला आपण पाहू शकता. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. त्याला आता बॅकवर्ड स्कोअर लेगला आणलं जातंय. एक क्षेत्ररक्षण आपण वाडिश लोंगॉनला पाहू शकता. निलेश भोईर तो भावेश. पूल केला यावेळेला. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. खूप चांगला झेल घेतला तर मिड विकेटला. बॅटर बाद. मनीष आलेत. मनीष साळुंके आलेत. निलेश गोलंदाजी मार्कवर. टाकला मनीष. हो, फुलरलेचा चेंडू खोदून काढला यावेळेला. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला स्कोअर लेग रिजन मध्ये. जो पण चेंडूला फीड करतोय. एकच धाव. धावसंख्या धापल का आपण पाहू शकता 13 धावा. धावा येत नाहीयेत. सानवी 11 पडले संघासाठी. धावा येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धापल का आपण पाहू शकता 14 धावा आहेत धापल करती. चेंडू वेगाने मागे सरकलाय. 2-2 क्षेत्ररक्षण पाठलाग करतायत. हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. प्रशांत आहेत. खूप चांगलं क्षेत्र. एफर्ट आवडलं असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ दे जरा. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धापल करते आपण पाहू शकता. बेला 17 धावा. 2 षटकाच्या आपण तर तब्बल षटक संपले आहेत. 2 षटकाचा खेळ संपला. 17 धावा आहेत. कल्पेश आलेत गोलंदाजी मार्कवर. कल्पेशने काय जबरदस्त बॅटिंग केली. आणि आत्ताच आपण इथं कोळेगावची स्पर्धा झाली जे गावदेव चषक, त्यामध्ये देखील मला वाटतं आय थिंक मालिकावीर होते कल्पेश गोवार. कोळेगावची जी स्पर्धा झाली घेसरच्या मैदानावर, काय बॅटिंग केली होती. लाजवाब बॅटिंग. चॅम्पियनशिप देखील पटकावली होती. म्हणजे कौसा संघ देखील एक चांगला संघ आहे. क्या बात आहे. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे आपण बघितलं एक तरुण तडफदार आपण तर माझी आपण नगरसेवक, पण आता पुन्हा एकदा आपण त्यांना नगरसेवकच्या रेसमध्ये पाहतोय. शैलेश मनोहर पाटील साहेबांचं आगमन होतोय. त्यांना विनंती करतोय सब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओ पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार.
देखील आगमन झालेले, त्यांचं देखील आम्ही नाव घेतलंय ना. आता ओमकार जे दुपारी झोपणार होते ना ते आता जागे राहत आहेत, कारण मतदारांना पूर्णपणे भेटायचं, मतदारांपर्यंत जायचंय. त्यामुळे आता झोप कमी, अन्न कमी, फक्त जागायचं आहे त्यांना. ओ एज घेऊन मागे सरकला चेंडू, आपण तर शॉर्ट पॉइंट लेगला एक धावी ते कंप्लीट केले. ते धावसंख्या धावफलका त्यामध्ये पाहू शकता यावेळेला 24 धावा. आदित्यजी भगत देखील बघा ना, पूर्णपणे चेहऱ्यावरती थकान दिसते, पण आता थकान ती 16 तारखेनंतर ते रिलॅक्स होतील. आता बरोबर आहे. आता दादा तुमचं झोप कमी, अन्न कमी, फक्त सर्वांशी संवाद साधणं हे फार गरजेचं आहे. कल्पेश गोलंदाजी मार्कवर स्विच इट करण्याचा प्रयत्न केला रोहनने. या वेळेला सरळ बॅटने कदाचित हा स्ट्रोक आला असता, एक्स्ट्रा कव्हर बंद चेंडूला काढता आलं असतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. हर्षद देखील येत आहेत नवीन बॅटर. धावा येत नाही, धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, येणं गरजेचं आहे. कारण काही गावदेवी आपण तर अंकुश लेन कौसा संघ देखील एक ताकदवान संघ आहे. कल्पेश गोवारी सारखा एक बॅटर त्यांच्याकडे, ज्याने आत्ताच 50 धावा कुठले आहेत. कल्पेश हो पुणे ऑन साईडला डाऊन डी ग्राउंड, पूलच्या मध्ये चेंडू चाललाय डाऊन डी ग्राउंड मिडविकेटला, क्षेत्रक्षण डीप बंद येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला, गुड थ्रो. बॅटर बाद, काय फेकी, रॉकेट फेकी. ओमकार आहेत. तर आपण एक मिनिट आपण सन्मान करूया दादांचा, आपण सन्मान करूया. शैलेश दादांचा आपण प्रथमतः सन्मान करूया. रितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण दादांचा सन्मान करू, कारण वेळ आता फार कमी आहे त्यांच्याकडे. दादा या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. नाही दादा, फक्त आता तुम्ही डाईटचंच खाणं खायचं आहे, कारण झोप कमी, अन्न कमी, पाणी जास्त नाही वाट काही नाहीत. तुम्ही निवांत राहायचंय. आम्ही आत्ताच तुम्हाला सांगतो की विजय भो नाही दादा, तुमच्या मॅची होत्या ते म्हणजे गाडी आणायला लागायची, डंपर आणायला लागायचा ट्रॉफ्यांना. नाही मला वाटतं तुम्ही निवडून आल्या दिवावासीवर ती कृपा करालच. जरा टाळ्या होऊन जाते या व्यक्तीसाठी. मायेची प्रेमाची उबदार या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जाते. तर दादा तुमचा अमूल्य वेळ तुम्ही दिलाय, तर तसेच आपण तर उमेश भगत यांचा देखील आपण सन्मान करूया. उमेश दादा या आपला सन्मान आपण स्वीकार करा. सर्वांनी लढा, पण आदेश भगत मी एकच सांगेल, कोणी भांडणं करू नका. प्रत्येकाने पक्षाचा प्रत्येकाचं काम करा. नाही दादा काय असतं माहितीये का, कधीच आपण चांगली माणसं भांडत, पण जे आमच्यासारखे असतात ना ते भांडण लावून जातात, आणि तो मोठं भांडण होतं. नाही नको, मी तर म्हणेल नकोच. नाही तर मग दशरथ पाटीलच्या भाषेत बोलायला सांगतं, गाववाल्यांची पूजा आणि भाडोत्र्यांची मजा. चला आदेश भगत आमच्याकडे तर कॅन्डिडेट देखील आहेत, आणि आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष देखील, त्यांचा देखील आपण सन्मान करू. मायेची प्रेमाची उबदार शाल के त्यांना सन्मानित केले जात आहे. प्रत्येकाने प्रत्येक संघटनेचं काम करा, फक्त सर्वांनी एकमेकांनी आपण. दादा तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही आशीर्वाद आमच्या संपूर्ण समालोचन पॅनल तर्फे. विजय भव ज्युनियर ओमकार आले. क्या बात आहे दादा. चला 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 लवकर. ओ चांगला चेंडू, स्वीप करायचं होतं या बेला, बॅट अँड पॅड वरनं निघून गेलाय चेंडू. चौथं षटक प्रगती. धावा झाले, धावफलक आपण पाहू शकता, फक्त आणि फक्त 31 धावा. ओमकार ज्युनियर. ओ स्वीप करायचं होतं, लिडिंग एज आहे यावेळेला. लेग बाय का असं वाटलं बॅट कडे. 32 धावा. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त मोहन सांगतात आम्हाला 4. नाही मोहन देखील थोडेसे थकले आहेत, मला वाटतं चहा पिल्यानंतर ते तंदुरुस्त होतील. नाही येईल येईल चहा येईल. 4 चेंडूचा खेळ बाकी सुनील दादा.
32 धावा त्या फलकात आपण पाहू शकता. ओमकार हो, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. रोहन सारखा बॅटर आहे, धावा येत नाहीयेत का रोहन कमी चेंडू जास्त धावा, पण आज रोहनचं समीकरण बदललंय कुठेतरी. गोलंदाजी खूप चांगली केली जाते आपण गावदेवी अंकुश कौसाच्या माध्यमातून. ओ फुल टॉस चेंडू बॅटर मारून फेकला होता. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक येत आहेत. कल्पेश मी स्पीड झालीये. चौकार होतोय का पाहायचंय. चौकार झालाय, नशिबाचा चौकार, उपयुक्त चौकार. कल्पेश जबरदस्त बॅटर आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी नाही. क्रिकेट आहे, काही होऊ शकतोय. प्रत्येक वेळी तुम्हाला कल्पेश धावा करून देणार नाहीये. स्वीप करायला गेले, यष्ट्या उद्ध्वस्त, बॅटर बाद. सनी म्हात्रे, मला वाटतं प्रायव्हेट काहीतरी बातचीत चालू आहे त्यांची. प्याज बुजाय थंडा, थम्सअप. नाही सचिन बघा, आमच्या मोहनला पण थोडासा थंडा द्या, गळा सुकला त्यांचा. नवीन बॅटर अक्षय येतोय. मोहनला गरम दिलाय का, क्या बात आहे. मोहन हे कधी सांगणार तुम्ही आम्हाला. अंतिम चेंडू बाकी आपण पहिलं फक्त आणि फक्त एक. अक्षय, चला जरा अक्षय लवकर. क्या बात आहे. भारत दादा गायकर जर आला असाल तर या व्यासपीठावर. भारत दादा कुठे आहेत. कौशाला ते नेहमी सपोर्ट करतात, सिनियर खेळाडू आहेत 40+चे. भारत दादा जर आला असाल तर या व्यासपीठावर. आपलं देखील या जीवदानी चषक मध्ये हार्दिक स्वागत. 1 to go, 36 झाले. ओमकार ज्युनियर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्टॅकेलला अक्षय. ओ चेंजा पेस, पंच वाईटची खूण करतायत. काय बघा ना, शरीरयष्टी किती जबरदस्त आहे. गोलंदाजाच्या मनात धडकी बनवणारी शरीरयष्टी अक्षय कुंभारची. 37 धावा, अंतिम चेंडू. ओ जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. ओव्हर पिच होता, मिस केलंय. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या पहिलं सत्र संपलंय. 37 धावा झाल्या आहेत. 38चं लक्ष असणारे विकेट गेले तब्बल आपण बघितले तरी यावेळेला आम्हाला मोहन सांगतात 6 गडी बाद. तर निलेश पाटील कौशाचे या मंचावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला चला जरा लवकर कौसा संघ. कल्पेश चला जरा चेंडू चेक करायला या लवकर. निलेश चला जरा लवकर लवकर, कारण का अजूनही आम्हाला मॅचेस कव्हर करायचे आहेत भरपूर. भारत दादा मला वाटतं आले नाही वाटतं. आले आहेत का भारत दादा. या ना, काय रागवले का आमच्यावर. भारत दादा गायकर या दादा. भारत दादा तुम्ही नाराज नका होऊ, या. आले आहेत आले आहेत. तेच बोललो भारत दादा कुठे. 12 वेळेला विचारलं तर म्हणता आला नाही. या दादा. जगदीश दादा चिंचोळकर आले, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. नाही भारत दादा आता प्रत्येकाच्या आपण शर्टावर बघा सिम्बॉल असतो काही ना काही. काही असू दे, काय हरकत नाहीये. तर 2 सन्मान आपण करूया. प्रथमतः आपण भारतदादा सन्मान करूया. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खूप चांगले क्रिकेटर भारतदादा. या भारतदादा गायकर यांचा देखील आपण सन्मान करूया सचिन यांच्या शुभ हस्ते. चला भारतदादांचा आपण सन्मान करूया. भारतदादांचा आपण सन्मान करतो. मायची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करूया आपण. फोटो काढा.
हल्ली आपल्याला काही न करता फोटो मिळतात तर फोटो काढा ना. कॅमेरामॅनला पहिला बोलवायला लागायचं. सनी बरोबर आहे ना. आता काय आपल्याकडे पाहिजे तसे कॅमेरे आहेत मोबाईलमध्ये. सचिन अजून एक सन्मान करता आपण चिंचोळकर साहेबांचा देखील सन्मान करू. दादा या आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. गो टू कॉम बॉक्स करण काळन धन्यवाद. चेक. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ जीवदाने क्रिकेट संघ साबेगाव आयोजित ही स्पर्धा आपण कालपासून एन्जॉय करतोय आणि सेकंड राऊंड मधील मॅच आहे. एका बाजूला सानवी 11 पडले आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कौसा या दोन संघांदरम्यान. टार्गेट 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. 37 झालेला. खरं तर प्रवास करावा लागला धावा बनवत असताना सानवी 11 पडलेच्या बॅटर्स लाईन आणि इकडे आता 38 धावांचा चेस आहे. बाबेश बॉलिंग मार्क वरती तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर कल्पेश गोवारी आणि ज्युनियर ओमकार या जोडीने जबरदस्त खेळ केला. लास्ट मॅच 61 चेस केल्या अवघ्या 4 षटकांमध्येच. पहिला बॉल मॅचला सुरुवात. लॉफ्ट करायचं होता समोर लॉंग ऑफला पण बॉल पडला आणि हलकासा बाहेर निघाला. इंटरेस्टिंग बॅटल आहे. फ्रंट लाईन बॉलर आहेत बावेश सानवी 11 पडलेच आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश गोवारी या स्पर्धेमधला पहिला 50 लगावणारा बॅटर आहे. इंटरेस्टिंग असेल मॅच. सुरुवातीला ब्रेक थ्रू आले तर जरूर पडले देखील या मॅच मध्ये संघर्ष मोठा करणार आहे. पुढे आलाय टॉपेचा चान्स असेल. विकेट किपरचा कॉल पकडले रोहित कॅच. शून्यावरती कल्पेश गोवारी बाद. अभिजित पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. खेचून मारायचा होता आणि फॉलोथ्रो मध्ये अडवलाय. धाव इथे मिळणार नाही. जबरदस्त आता गोलंदाजी होते. लाईन लेंथ पकडून बॅटर्सला चान्स दिली जात नाही. पहिल्या 3 बॉल मध्ये धावसंख्येचं खातं उघडता आलं नाही. 38 चा चेस आहे. 38 बॉल आता उरलेत 21 आणि 21 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 38. ओहो अराउंड द लेग फोल्ड विकेट आली आहे. दुसरा झटका.
मॅच मध्ये जी गाडी सुसाट सुटली होती कौसाची, या मॅच मध्ये तसं नाही. रस्ता बदलण्यास भाग पाडलाय भावेश मात्रेचा गोलंदाजीने. 2 विकेट त्याने जरूर काढलेले आहेत. बॉल आणि बाकी आहेत पॉवर प्ले मधले 2. एकंदरीत 20 बॉलचा खेळ बाकी आणि 38 धावांची गरज आहे. टॉप ऑर्डर मधील कल्पेश गोवारे आणि अभिजित पाटील दोघे बाद आणि मैदानात आतमध्ये आलाय निलेश भोईर. काही चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेगला थोडंसं अजून सरकवलं मिड विकेटच्या दिवशीने. लॉंग ऑन सेट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग आत. थर्ड मॅन पॉइंट्स कव्हर एक्स्ट्रा करून आणि मिड ऑफ आत. पुढचा बॉल निलेश भोईर साठी. लेग स्टम्पला खराब लाईन. पोल केला बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या 4 धावा कौसासाठी. आणि बॉलला जागा दाखवली निलेशने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग चौकार आलाय. 4 धावांनी खातं उघडलंय. 38 धावांचं आव्हान. लक्ष तितकंसही मोठं नाही पण भावेशने आतापर्यंत केलेली बॉलिंग या धावा जरूर मोठं बनवण्याची धमक पडलेगाव देखील ठेवत होता. चौकार पहिला आला 2 विकेट नंतर. शेवटचा एक बॉल निलेश ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर मिस्टेक झाली आहे. बॉल मागे चाललाय. डबल चान्स आहे. 2 धावा तर सहज पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 6 विकेट 2 कौसा गाव. बॉल बाकी 18 आता आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही गरज आहे ती 32 धावांची. 18 बॉल 32. अजूनही 32 धावा हे समीकरण या मॅच मध्ये उरलंय. वाराचा प्रचंड वेग आहे. येस नो डाऊट तो पूर्वेकडून पश्चिमेला. कुमार गौरव झांजे यांचे आगमन झालंय. मोहन झांजे यांची फार मोठी भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर. त्यासोबत मुकेश भाऊ यांचे आभार. जीवदानी क्रिकेट संघ साबेला सहकार्य करतात या स्पर्धेमध्ये. कारण सकाळपासून मी पाहतोय दोघांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांच्याकडून पार पडली जाते. सेकंड ओव्हर खेचायचा होता बॉल मात्र इथे व्यवस्थित मिडल झाला नाही. 1 धाव सहजरित्या मिळण्यासाठी पदून फिल्डर वेगाने आलेत. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 7 या आकड्यावरती. केसर काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये येणार नाही आता. त्यामुळे आगासनला थेट सेमीफायनल मध्ये जागा भेटलेली आहे. या मॅचचा विनर लगेचच खेळणार आहे नेक्स्ट मॅच आगासन सोबत. त्यामुळे जे ऑनलाईन प्रेक्षक सापाटचे पाहत असतील काल जो क्वालिफाय संघ झालेला वेळेवरती प्लीज चिप केलाय.
एक्स्ट्रा खोर मध्ये बॉल चाललाय. फिल्डर वेगाने आल्यात. मिस्टेक झाली आहे. बॉल मागे चाललाय. नाही थांबणार. सीमा रेषेच्या बाहेर. दुसऱ्यांदा चूक अक्षयकडून. टी शर्ट वरती आपल्या असोसिएशनचा लोगो नसेल तर तुम्हाला पॅनल्टी असेल. आणि आज नागावला 22 रनची पॅनल्टी बसली. 12-13 नागावला 22 रनची पॅनल्टी. लॉंग ऑन कडे बॉल डबलला चान्स घेतली आहे. होकार आणि आता काय घडलंय. चूक झाली आहे आणि इथे मात्र मोठा धक्का बसलाय. रन आउट निलेश भोईर. कॉलिंग मध्ये जरूर मिस्टेक झाली आहे. चूक कोणाची होती यापेक्षा विकेट निलेश गेलेली आणि त्याचा फटका कौसा टीमला बसू शकतो. ज्युनियर ओमकार अजूनही मैदानाचा आत आहे. दुसऱ्या बाजूने कॅप्टन योगेशचं आगमन. योगेश फौजदार 5व्या क्रमांकावरती आला. या मॅचचं समीकरण बदलत असताना 12 बनलेलं आहेत अजूनही. आणि अजूनही विचार केला आपण तर 26 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कौसाला सानवी 11 पडलेचं अगेन्स्ट. 15 बॉल आणि 26 धावा. 21 रन तितकंसे मोठं अंतर नाहीये बॉल आणि धावांमध्ये. मात्र विकेट जर पडत राहिला तर मॅच मध्ये पडले देखील येणार आहे. खेचला बॉल काउ फेस मध्ये चालला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव आणि या सिंगलने स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक सध्या तरी प्रगतीपथावर आहे ते दुसरं. 14 बॉल 25 मॅच उरले. सकाळपासून आपण भाऊ पाटील सरांना ऐकत आहोत. ज्येष्ठ समालोचक शैलेशजी पाटील साहेब आणि आदेश दादा भगत यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 27 अधिकृत उमेदवार आहेत. महानगरपालिका निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. भाऊ पाटील सर सध्याच्या घडीला एक दिवशी इतक्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे. समालोचक सध्या तरी भेटत नाही आहेत. एकेका दिवसाचे 5-5 6-6 10-10 कॉल एकेका समालोचकाला येत आहेत. क्रिकेट वाढलेलं आहे. खुल्या गटातील स्पर्धा सध्या तरी थोड्या कमी आहेत. त्याचं कारण इंडियन स्टेट प्रीमियर लीग तर बरेचसे स्टार खेळाडू सध्या तरी सीझन 3च्या कॉन्ट्रॅक्टमुळे आणि खरं तर उद्यापासूनच ISPL ला देखील सुरुवात होणार आहे. लालबाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम सुरत वरती ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील बरेचसे ग्रामीण खेळणारे खेळाडू सीझन 3 मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि साबेचा रुद्र देखील श्रीनगर किवीर्स अंडर 19 उद्याच त्याचा दुसरा सामना देखील आहे. फार मोठी बाब आहे साबेकरांसाठी. कल्याण डोंबिवलीसाठी केतन देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ऋतिक पाटील वडवलीचा आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट इयर साई शेलार देखील होते पण यंदा इलेक्शनमुळे त्यांनाही जाता आलं नाही. आणि ओव्हरऑल आता इकडे मॅचकडे आपण जाऊ. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत 15. बॉल बाकी उरलेत 12 आणि 12 बॉल मध्ये टीम कौसाला बनवायचा अजूनही 23 धावा. 20
मॅच बनवली आहे पडलेच्या बॉलर्सने जरूर, कारण 12 बॉल आणि अजूनही या मॅचचा आपण विचार केला तर गरज आहे ती 23 धावांची. सेट बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये. कल्पेशला चांगली साथ त्याने प्रिव्हियस मॅच मध्ये दिली होती, पण ही मॅच कल्पेशची विकेट शून्यावरती, अभिजित शून्यावरती, निलेश स्वस्त मध्ये आउट झाला. जबाबदारी कॅप्टन योगेश फौजदार आणि ज्युनियर ओमकारची. रिफ्लेक्शन कोणती गाडी आहे? ज्युपिटर. ठीक आहे, काय नाही, गाडीचं काय नाहीये. शाबास. बारा बॉल 23. पहिला बॉल. ओ टोला लागलाय, संपर्क व्यवस्थित झाला नाही. डबलला चान्स घेतली जाईल. डीपमधून फिल्डर वेगाने थ्रो स्ट्रायकिंग एंडला आलाय, बट तो हर्षलला कव्हर करता आला नाही. विकेट होतीच. धावा 2. रिस्क है तो रिवॉर्ड है, रिस्क है तो रन है और रिस्क है तो विकेट भी है. त्यामध्ये रन भेटल्यात 2-2 ने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे 17. आता बॉल उरलेत 11. 21 धावांची गरज. 11 बॉल आणि 21 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी कौसा टीमला आगासन रेडी राहा. आपण यानंतर लगेचच तुम्हाला खेळायचं आहे सेमी फायनल. लेग स्टंपला बॉल भिरकावलाय आणि थेट बॉल लॉंग लेग बाहेर. साधावा षटकार. दोन बॉल मध्ये 8 आले आणि धावसंख्या पोहोचली 23 वरती. अजूनही या मॅचचं समीकरण आपण बघितलं तर बॉल बाकी आहेत ते 10 आणि 10 बॉल मध्ये धावा पाहिजेत 15. एका फटक्याने मॅच बनलेली आहे आणि एका विकेटने मॅच बनणार आहे. त्यासाठी ती चर्चा केली आहे. पाहूयात, प्लॅनिंग तर केलेली आहे पण ती इम्प्लिमेंट कोण करेल, बॅटर की मग बॉलर. पुढचा बॉल. होल टॉस वळवला. डीप स्क्वेअर लेगने चान्स. ओ गुड फिल्डिंग. कुशल भोईर जबरदस्त फिल्डिंग. ओव्हर थ्रो आणि काय घडलं आता, बॉल पकडण्या अगोदरच हात गेलाय स्टंपच्या दिशेने. पुन्हा चूक झाली हर्षल कडून आणि इकडे आता मात्र धावा मिळत असताना त्या 2. ओकार नकार. त्यामध्ये ओमकार सोबत निलेशची विकेट गेली होती. योगेशची नव्हती जाणार तर आता ज्युनियर ओमकारचीच जाणार होती. मात्र चुका झालेल्या आहेत. या छोट्या चुका नाहीयेत, या तुम्हाला स्पर्धेचा देखील बाहेर काढू शकतात. धावा 2 धावसंख्या पुढे पोहोचली 25 वरती. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. मागचा 3 बॉलचा आपण विचार केला तर धावा आलेल्या त्या 10 आणि तिथून हा सामना बनलाय. 12-23 ची मॅच 9-13 वरती आली आहे. रोशन वन्स अगेन चायना मॅनत. गोलंदाजी त्यांची बॉलिंग ऍक्शन. उडवला लॉंग ऑनला. फिल्डर येतात वेगाने बॉल वरती. पकडली कॅच आणि विकेट. दिनेशच्या कॅचने ज्युनियर ओमकारचा डाव संपलाय. मॅच अजूनही बाकी. पडलेला आणखी एक ब्रेक थ्रू. तर बॉल बाकी 8. कौसाला पाहिजे धावा 13. प्रॅक्टिस सेशन सध्या तरी त्यांचा सुरू आहे आणि उद्या सेकंड मॅच मध्ये असेल. संपूर्ण कल्याण डोंबिवलीकरांच्या वतीने रुद्र तुला मनापासून शुभेच्छा. चांगला परफॉर्मन्स देशील हीच अपेक्षा आहे. श्रीनगर केवियर्स या टीम कडून आपल्याला ते जरूर ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये पाहायला मिळणार आहेत. उद्या दुसरी मॅच आहे पहिल्या दिवसामध्ये त्याची. लालबाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम सुरतला सीझन 3 आपण सर्वजण एन्जॉय करणार आहोत.
आगासनचे केजू देखील या सीझन मध्ये ब्ल्यू तिकीट होल्डर होते. बऱ्याचशा स्पर्धा त्यांना देखील सुरुवातीला स्किप कराव्या लागल्या. स्कोर 25, बॉल बाकी असताना आता 8, धावा पाहिजे 13. नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आला. स्ट्रायकिंग एंडला आलेले प्रशांत पाटील. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला आलाय. बॉल आणि बाकी आहेत 8, धावा पाहिजे 13. ज्युनियर ओमकारच्या विकेटने मॅच मध्ये येण्याची हीच संधी असेल. खेचून मारायचा आता बॉल मिड विकेटला चालला. निशांत भोईकाने बॉल वरती आलाय. फिल्डिंग चांगली झाली आहे. डबल नाही घेणार. गुड फिल्डिंग. एकच बॉल आता 7 बाकी. धावा पाहिजेत 12. क्लोज एन्काउंटर पडलेच अगेन्स्ट. कौसामध्ये सुरू असलेला दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना. आजच्या शेड्यूल मध्ये आपण फार लेट होतो, पण गेसरचा आपण आभार मानू, त्यांनी मॅच स्किप केली, त्यामुळे एक मॅच आपली कमी झालेली आहे. आणि यानंतर थेट आपण सेमीफायनल कडे जाणार आहोत. आगासन वॉकआउट सेमीफायनल मध्ये. फुल टॉस होता मात्र टॉप एज ने हर्षलचा हातात बॉल. कॅप्टननी पार्ट्स. योगेश विकेट आली आहे. मॅच मध्ये बॉल बाकी 6 आणि कौसाला बनवायचा धावा 12. शेवटचे 6 बॉल आणि या मॅच मध्ये आता 12 धावांची गरज आहे. योगेश फौजदारची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. जे आता 5 विकेट टॉप ऑर्डर पूर्णपणे निकामी झाले. कल्पेश गोवारी, ज्युनियर ओमकार, अभिजित, निलेश, योगेश, प्रशांत आणि आता विजय टकले मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कुंभारकडे बॉल आहे. अंडर प्रेशर बऱ्याच वेळेला चांगली बॉलिंग त्याने केलेली आहे, पण ही ती मॅच. कौसाचा प्रशांत आहे समोर. 6-12. टॉप एज आहे. चान्स असेल. हर्षल डाऊन दी बॉल आणि त्याने पकडले कॅच. 1 विकेट डाऊन. 6वा धक्का. सो आता बॉल बाकी आहेत 5. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. हर्ष टकले. 5 बॉल 12 पाहिजेत. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. विकेट पडला त्यामुळे 38 धावांची मॅच फार मोठी झाली आहे. शॉर्ट बॉल बट इकडे जास्त राईट झालाय. व्हाईटचा सिग्नल अँड ऑल्सो 1 फॉर दी ओव्हर. एका बाउन्सरचा कोठा संपलाय. बॉल 5, धावा 11. एक मोठा फटका मॅच मध्ये आणणार आहे कौसाला, पण तो यायला पाहिजे या क्षणाला. हर्ष तो प्रयत्न करणार आहे. अक्षय दुसऱ्या बाजूने त्यालाच रोखण्याचा प्रयत्न करतोय.
ओहो वेग प्रचंड होता. विजय स्ट्रायकिंग एंडला आलेत आणि आता विकेट सॅक्रिफाईस. हर्ष विकेट. बॉल 4 बाकी. धावा 11. काही धावा आहेत तर तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. म्हणजे बॉल बाकी आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 11. बलदेव ठाकुर. ठाकुर जी के बड़े भैया का नाम भी बलदेव ही था. श्रीकृष्ण म्हणजेच त्यांचे मोठे बंधू. हा बलदेव ठाकूर आहे कौसाचा. ओहो अराउंड द लेग पोल आणि मिडल विकेट. बॉल बाकी आहेत अजूनही 3 आणि धावा पाहिजे त्या 11. हॅट्रिक बॉल. आपण एक 50 बघितले पाहूयात विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का. ओहो व्यवस्थित संपर्क नाही. डीप मध्ये बॉल चाललाय. रोहन डबलला चान्स घेतील का. मिस्टेक झाली आहे. बॉल मागे चाललाय. निशांतने स्टॉप केला. ट्रिपल ला चान्स घेतील आणि पाहता पाहता किती धावा. आउट. बॅटर आउट. 2 धावा मिळतील. बॉल शेवटचे 2 बाकी. धावा पाहिजेत 9. बलदेव ठाकूर जरूर त्याची धड धाकड शरीर यष्टी आहे. जर षटकार एखादा चौकार आला तर मॅच ऑन असेल. आणि 2 बॉल मध्ये धावा 9 पाहिजे असताना 9 बनवायचाच आहेत. कारण विकेट जवळपास आता 9 पडलेले आहेत आणि तिकडे फक्त 5 पडले होते. 6 पडले होते. आगासांचे कॅप्टन मंचावरती रेडीच आहेत. टीमला लय खेळ विनंती आपण तयार राहा. 2 बॉल 9 धावा. अंडर प्रेशर अक्षयची गोलंदाजी तितकी तिखट होत असताना मी बऱ्याच वेळेला बघितलंय. पण बलदेवला उत्तर द्यावं लागेल. ही संधी आहे त्यालाही स्वतःला सिद्ध करण्याची. लॉंगकडे बॉल चाललाय. डबलला कदाचित चान्स घेतली जाईल. थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. मिस्टेक झाली आहे तिकडे. 2 धावा. पण 2 धावांनी मॅच बनणार नाही. 1 बॉल आणि धावा पाहिजेत त्या 7 धावा. एका लिगल बॉलने 7 धावा म्हणणार नाही. कारण आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये 7 धावांचा फटका आला नाही. एक्स्ट्रा जर बॉलरने टाकल्या तर मॅच मध्ये कौसा टीम. आणि इव्हन षटकारी मारावा लागणार आहे त्यानंतर. चला टीम पडले प्लीज. शेवटचा बॉल. धावा 7 पाहिजेत. अक्षय तयार. शेवटचा एक बॉल 7 धावा.
एक्स्ट्रा आली तर मॅच मध्ये कौसा. खोलात आहे बॉल आणि अर्थातच हा सामना जिंकला. अभिनंदन टीम. सानवी 11 पडले अँड हार्ड लक. कॅप्टन या कॅप्टन पडलेचे कॅप्टन या.